आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा राजकारणावर तो विश्वास उडाला होता, वोटिंग पर्सेंटेज कमी झालं होतं. पण 14ला मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून पुन्हा एकदा वोटिंग पर्सेंटेज वाढायला लागलं, कारण लोकांना असं वाटलं की नाही आता राजकारणामध्ये काही चांगलं होऊ शकतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, म्हणजे अगदी 18 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेपासून लोक दरवेळेला अचंबितच होते. हे कसं काय झालं, हे कसं काय होऊ शकतं. तर त्या अचंबित होण्यापासून ते करता 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 प्रचंड फ्रस्ट्रेशन, निराशेकडे महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस चालला आहे. इतक्या घटना घडत आहेत. आता काल वाझेंनी NIAला जे पत्र लिहिलं, आता वाझे हे यांचे महावसुली आघाडीचे किती प्रिय, की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला हिरेंच्या हत्येचा किंवा काय आत्महत्येचा विषय निघाल्यानंतर ज्यावेळेला वाझेंना तुम्ही सस्पेंड करा अशी मागणी मान्य देवेंद्रजी लावून धरली, मग सस्पेंडवरून आम्ही लॉंग लिव्हपर्यंत आलो, लॉंग लिव्हपासून आम्ही पदावरून दूर करापर्यंत आलो. 9 वेळेला विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढं प्रेम तुमचं वाझेंवर, प्रचंड. 1 मिनिट विधानसभेचं जाणं म्हणजे काही करोड रुपयाचं, काही लाख रुपयाचं नुकसान. अख्खा दिवस सदन चाललं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मात्र गृहमंत्र्यांनी, ज्याचा संदर्भ मी पुढे घेणार आहे, गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी घोषणा केली. तर अनिल परबांचं जे म्हणणं आहे की एका मंत्र्याचं नाव येणार आहे हे तुम्हाला कसं कळलं वगैरे वगैरे, त्याची सुरुवात तिथे आहे की दुसऱ्या दिवशी 9 वेळा सभागृह स्थगित झालं, दिवसभरासाठी सभागृह स्थगित झालं, काही तुम्ही केलं नाही. इतके वाझे तुमचे प्रिय, त्या वाझेंवर तुमचा आता अविश्वास इतका की त्या वाझेंची माझी म्हणे भेट झाली असेल. आता NIAच्या कोठडीमध्ये मी जाण्यात, गिरणी कामगाराचं पोरगा, इथे गिरण भागामध्ये आमचं घर, तर NIAच्या कोठडीत जाऊन सचिन वाझेची मी काय भेट घेतली आणि त्यांना असं म्हटलं की परवांचं नाव लिहा, त्यांना असं म्हटलं की पवार साहेबांचं नाव लिहा, असं मी म्हटलं. हे हास्यास्पद आहे. 8वीला असणाऱ्या विद्यार्थ्याला, सध्या परीक्षा नाही आहेत त्यामुळे त्याला वेळ आहे, अशा 8वीला असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर हा प्रश्न विचारला की पवार साहेबांनी सुद्धा अनिल परब हे गृह खात्यामध्ये लुडबुड करतात याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. आता पवार साहेबांची काही माझी भेट नाही झाली, पण तुम्ही माध्यमांनी छापलं की पवारांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी पवारांकडे कंप्लेंट केली. मग अनिल परबांची गृह खात्यामध्ये लुडबुड ती पुन्हा एकदा सभागृहात दिसली की सभागृहामध्ये उपस्थित आहेत अनिल देशमुख, तरी सुद्धा वाझेचं सस्पेन्शन पण नाही, लॉंग लिव्ह पण नाही, त्याचा चार्ज काढून घेण्याची घोषणा अनिल परबांनी केली. अशा अनिल परबांना हे जे सगळं परमवीर सिंगांचं पत्र आहे, ज्या पत्रामध्ये दर महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा विषय आहे, अशा सगळ्या विषयामध्ये अनिल देशमुख जसे आहेत तसे आणखीन कोणीतरी असतील, मग ते कोण असतील असा अंदाज व्यक्त करायला 8वीचा विद्यार्थी सुद्धा पुरेसा आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील कशाला लागतात. त्यांनी म्हणे आता आणि इतके वाझे तुमचे वाईट झाले, म्हणजे वाझेंकडून तुम्ही काय काय कामं करून घेतली त्याची मोठी यादी आहे. मला बाकीचे विषय मांडायचे आहेत. अर्णव गोस्वामीपासून ते कंगना राणावतपासून डेलकर विलकर सगळे विषय परमवीर सिंग आणि वाझेकडून करून घेतले. आता वाझे पण वाईट तर परमवीर सिंग पण वाईट. आणि त्यामुळे काल परब साहेबांनी आणि आज माझे परम 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 मित्र हसन मुश्रीफ, की ज्यांना दिवसातून एकदा माझ्याबरोबर बोलल्याशिवाय झोप लागत नाही, त्याने आत्ताच IBNला मला वाटतं असं म्हटलं आहे की चंद्रकांत पाटलांना कसं कळलं 8 दिवस आधी, म्हणजे जसं काही वाझे आणि मी रोज भेटतो जातो, त्यामुळे मी भेटणार असतो तर तुम्हाला घेऊन जातो, मला भेटायलाच घेऊन होतो, बाकी कशाला घेऊन जात नाही. तर असे खुळ्यासारखे लहान मुलासारखे प्रश्न यांच्या मनात निर्माण होतात की ना आधी कसं कळ. मी आज सांगतो, चला आज मी नवीन घोषणा करतो की त्या 15 दिवसामध्ये आणखीन 2 मंत्र्यांचे राजीनामे होणार, छापा. आणि मग ते झाल्यानंतर मग पुन्हा म्हणा की मग ह्यांना कसं कळलं, मग हे अमित भाईंशी बोलतात का, हे NIAशी बोलताय का, सगळ्या प्रकारच्या माहिती यांना कशा मिळतात. हा कॉमन मॅनचा अंदाज आहे की अजून 2 जणांचे राजीनामे होतील. परबांच्या राजीनामा विषयामध्ये समजा पुन्हा एकदा थोडं वाट पाहून कोणीतरी कोर्टात जाईल आणि कोर्ट आदेश देईल, पण त्यानंतर आणखी 2 राजीनामे होतील. मला नाव विचारू नका, झाल्यानंतर मला म्हणा की यार तुमचा अंदाज बरोबर असतो. हा दिस इज अ गेसिंग, हा अंदाज आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले 2 बॅट्समन जे आहेत ते आउट व्हायला थोडा वेळ लागतो, कारण त्या बॉलरला पण जरा सेटिंग व्हायला लागतं ना जरा.
पण 2 गेल्यानंतर मग पुढचे आपोआप जातात, रांगेने जातात. त्यामुळे हा परब साहेबांचा जो आरोप आहे हा त्यांचा जो त्रागा आहे, त्रागा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शपथ मुलींची, हे कशासाठी? जा ना, चौकशीला सामोरं जा ना. तुम्हीच म्हणताय ना की मी चौकशीला सामोरं जाणार आहे. एखाद्या वेळेस न्यायालय असाही निर्णय देईल की परमवीर सिंगाने जे आरोप केले त्याची आणि त्याच्यातून अनिल देशमुखांची CBI करणार आहे, तर त्याच्यामध्ये परत जोडा असं होईल. आणि काय चुकीचं आहे? आता देशमुखांकडे येतो. देशमुखांनी राजीनामा दिला, निपक्षपातीपणे चौकशी व्हावी ना. मग ती होऊ नये यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात का गेलाय? म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला हिपोक्रसी म्हणतात, की म्हणायचं आहे की करायचं आहे. तुम्ही राजीनामा का दिला? तर CBI इन्क्वायरी लागल्यानंतर निपक्षपातीपणे इन्क्वायरी व्हावी म्हणून मी राजीनामा दिला. मग सुप्रीम कोर्टात कशाला गेला आहे? इन्क्वायरी होऊ नये म्हणून गेलेला आहे. काय चाललाय काय तमाशा? आणि त्यावेळेस सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्याला विटलाय. म्हणजे राठोडांचा राजीनामा मुंडेंचा घेतला नाही, त्यांचं भाग्य चांगलं, कुठेतरी नवस केलेलं दिसतोय. परंतु तो काय पवारसाहेबांच्या डोक्यातून विषय गेला असं माझं मत नाही. कारण ही इज कन्व्हिन्स की राजकारणामध्ये माणसाने बाकी एकमेकाला 2 द्यावे 2 घ्यावे, परंतु स्वच्छच राहिलं पाहिजे. त्यामुळे राठोडांचा राजीनामा झाला, मुंढेंचा वाचला, देशमुखांचा झाला, आता परवांचं नाव आलं. या सगळ्यातून सर्वसामान्य माणसाला अक्षरशः वीट आलेला आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागणी ह्या विषयामधली अशी आहे की CBI इन्क्वायरी होईल, FIR दाखल होईल, त्याच्यातून अटक होईल वगैरे सगळं. परंतु मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरणार नाही. ही संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारीमध्ये सामान्य माणसाला मोका लागतो. या संघटित गुन्हेगारीचे पुरावे जर ऑन पेपर आले तर केवळ राजीनामा पुरणार नाही, मोका लावावा लागेल. सर्वसामान्य माणसाला जो न्याय आहे तो सगळ्यांनाच न्याय असायला पाहिजे. आणि ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या की सर्वसामान्य माणसाला जो न्याय आहे तो सगळ्यांना मिळाला. आणि त्यामुळे मी मागणी करतो. राष्ट्रपती राजवटीची मागणी मी करत नाही, परंतु आता राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी काय शिल्लक राहिलंय? पुढच्या मुद्द्यावर येतो, जो सर्वसामान्याचा मुद्दा आहे, कोरोना. काय राहिले आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल ठोकलाय की कसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मेस करून टाकलेलं आहे कोरोनाच्या ट्रीटमेंटच्या विषयामध्ये. इंजेक्शनचा पत्ता नाही आहे, त्याच्यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत, त्याचं काहीसाठी तुमचं मॉनिटरिंग नाही आहे. वॅक्सिनेशनसाठी तुमचा गोंधळ चाललेला आहे. प्रत्येक विषयामध्ये जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य द्या ना चालवायला. राज्य तुम्ही चालवणार, हप्ते तुम्ही वसूल करणार, कोरोनामध्ये भ्रष्टाचार तुम्ही करणार आणि दोष देणार केंद्राला. मग केंद्राकडे राज्य चालवायला द्या. आमची मागणी नाही आहे. पण काही झालं की केंद्र, मग जयंतराव पाटील उठणार केंद्र, मग ते आमचे जितेंद्र आव्हाड उठणार केंद्र. अरे किती वेळा आकडे मांडले आणि ते साईटवरच असतात की केंद्राने काय काय दिलं, त्याची यादी वाचण्यात मी वेळ घालवत नाही. पण सातत्याने केंद्र असेल तर सोडा ना राज्य, नाही चालू देत तुम्हाला. आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण राष्ट्रपती राजवट येण्यासाठी आणखीन काय लागतं हे जरा मला तज्ज्ञांनी सांगावं. माझा तिसरा मुद्दा आहे की नव्याने जे गृहमंत्री झाले दिलीप वळसे पाटील, माझे परममित्र आहे, माझं म्हणणं आहे की त्यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांचं बिचारांचं एन्झोप्लास्टी झालेली आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारचं गृह खात्यावर आगामी काळामध्ये रोज येणार आहे त्यात ते कसं बेअर करू शकणार प्रश्न आहे. पण तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा व्यक्तिगत विषय, मैत्री वेगळी आणि पक्ष वेगळा. त्याने असं म्हटलं की कोण कोण अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत याचा आम्ही शोध घेणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही गुन्हेगार संघटना आहे. गांधींच्या हत्येच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या कोर्टाने निर्णय दिला की संघाचा गांधींच्या हत्येमध्ये हात नाही. सगळ्या कोर्टाने निर्णय दिला. त्यावेळेला तर तुमची सरकार होती. देशामध्ये कोरोना त्याचं लेटेस्ट उदाहरण आहे. त्यासहित सगळ्या आक्रमणांमध्ये, सगळ्या अडचणींमध्ये समाजासाठी कोण धावून आलं? लातूरचा भूकंप असू देत, कुठे पूर असू देत, आता कोरोना असू देत, युद्ध झालं, सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या देशासाठी, या समाजासाठी झिजला. हे सांगायला तुम्ही लागत नाही दिलीप वळसे पाटील, हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एक जबाबदार कार्यकर्ते आहात, जबाबदार नेते आहात. माझं तुमच्यावर प्रेम आहे.
तुम्ही तुमच्या राजकीय आवश्यकतेपोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यात आणू नका. तुम्ही हे म्हणा की यातले कोण अधिकारी विरोधी पक्षाला माहिती पुरवतात, मग आता ते तुमचं प्रशासनावर पकड नाही, त्याला आम्ही काय करणार. पण त्याला संघाचं लेबल लावू नका आणि संघाचे शोधून काय त्यांना तुम्ही खड्यासारखे काय, कायदा संपलाय का, न्यायालय संपले आहे का. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही टोकाची, राष्ट्रावर श्रद्धा असणारी, समाजावर प्रेम असणारी संघटना आहे आणि त्यामुळे तुमच्या वादामध्ये, तुमच्या राजकीय हितासाठी संघाला मध्ये ओढू नका. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय जीवनाला जे रोज सकाळी दिशा देतात त्यांच्यावरही कोणीतरी महिलेने आरोप केला आहे. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी आज महाराष्ट्रातला महिला आयोग नाहीच आहे गेले 2 वर्ष, केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहिणार आहे की त्यांनी ताबडतोब महाराष्ट्रामध्ये येऊन याही विषयाची, या महिलेने आपल्याला त्रास दिला जातो, 8 कोटी वगैरे काय 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 सध्या कोटी बिटी इतके स्वस्त झाले आहेत, तर त्याही विषयामध्ये आज भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहिणार आहे. त्या महिलेने बहुतेक पंतप्रधानांनी पत्र लिहिलं आहे आणि पंतप्रधानांनी पत्र लिहिलं की मग पुरतं, पण आम्हालाही आमची प्रोसिजर पूर्ण करायला लागेल. प्रश्न दादा हिंदी में आपका जो निवेदन है, क्योंकि आपने कई बातें रखी है, आपने कहा एक प्रश्न करतो हिंदी में नहीं, निवेदन उमदाव द्या, निवेदन उमदाव द्या, म्हणजे मग प्रश्न घेता है. दादा आपने जो बातें रखी वो आप हिंदी में संक्षिप्त में रख दीजिए. आपने जो बात कही है कि ये पूरा संगठित गुनहगारी लग रही है, तो मकोका लगना चाहिए, और आपका और बीजेपी का क्या स्टैंड है. या एक कुर्सी पे नाम. कल वाजे ने एनआई कोर्ट में अपने हस्ताक्षर में अपने वकील के सामने एक पत्र दिया. वो न्यायालय ने स्वीकारा नहीं क्योंकि वो कार्यपद्धति नहीं है, लेकिन वो पत्र बाहर आया है जिसमें उन्होंने ये कहा है कि अनिल देशमुख जी ने सस्पेंशन रद्द करते हुए फिर से पोस्टिंग देने के लिए, और पवार साहब का इसमें सहमति नहीं है, तो सहमति बनाने के लिए 2 करोड़ मांगे. ये उन्होंने पहला आरोप किया. सबसे महत्व की बात, उन्होंने दूसरा आरोप किया है मंत्री महोदय अनिल परब जी पर कि इन्होंने एक ट्रस्ट का मामला निपटाने के लिए 50 करोड़ मांगने के लिए कहा, और मुंबई महानगर पालिका से संबंधित कुछ कॉन्ट्रैक्टर 50 उनसे 2-2 करोड़ मांगने का कहा, ऐसा कहा है. और एक बात कही है वो थोड़ी इनडायरेक्ट है, वो गुटखा वाला वगैरह, लेकिन ये तो डायरेक्ट कहा है कि मुझे परब जी ने ऑफिस में बुलाया, फिर लीज दी वगैरह वगैरह. तो इस विषय में परब जी का कहना है, कल शाम को उनकी बहुत भावुक पत्रकार परिषद हुई. इस भावुक पत्रकार परिषद में उन्होंने कहा कि ये साजिश है, और चंद्रकांत पाटिल को कैसे पता चला कि और एक मंत्री का इस्तीफा होने वाला है. ये तो 8वीं कक्षा में पढ़ने वाला बच्चा भी बता सकता है कि सदन में आप गृह मंत्री ने जो घोषणा करनी चाहिए कि वाजे जी को हम पद से हटा रहे हैं, वो सदन में अनिल देशमुख होने के बाद भी, होम मिनिस्टर होने के बाद भी आपने की. फिर पवार जी ने ऐसे कहते हैं कि नाराजी व्यक्त की कि आप थोड़ा होम डिपार्टमेंट में ज़्यादा हस्तक्षेप करते हैं. तो उनमें से लोगों को लगा, मैंने कभी अनिल परब जी का नाम नहीं लिया, मैंने इतना ही कहा कि एक मंत्री का और इस्तीफा हो जाएगा. तो उस पर अनिल परब जी का और हमारे परम मित्र, जिनको मेरे बारे में बोलने के सिवा रात्रि नींद नहीं लगती, हसन मुश्रीफ जी, उन्होंने कहा कि चंद्रकांत पाटिल को कैसे पता चलता है, इनका वाजी से कुछ संबंध है. अरे क्या मूर्खता है भाई. एनआईए में जाकर वाजे जी को मिलने की मेरी क्या औकात है, मैं एक सिंपल मिल मजदूर का बेटा हूँ. लेकिन ये कोई भी बता सकता है ना भाई कि अब अगला नाम कौन सा है, कौन हैंडलर है, ये कोई भी बता सकता है. और उन्होंने ये कहा कि मैं सबके लिए तैयार हूँ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे का शिवसैनिक हूँ. अच्छी बात है. तो आप सीबीआई जो अनिल देशमुख की इंक्वायरी करेगी उसमें अपना भी नाम डालो, क्योंकि कोर्ट तो वही कहेगी ना कि भाई एक लगभग समान आरोप है. तो अनिल देशमुख जी की इंक्वायरी सीबीआई करने वाली होगी, तो इसमें इनका भी नाम डालो. तो आप कहिए ना कि 2-2 बार क्यों एजेंसी आना, सीबीआई की इंक्वायरी में मेरा भी नाम डालो. तो मुझे लगता है कि यह पूरा महाराष्ट्र संत्रस्त हुआ है इन सब कारनामों को देखकर. यदि मैंने कहा कि और 2 मिनिस्टर का 15 दिन में इस्तीफा होने वाला है, तो क्या मुझे मारने वाले हो? 15 दिन के बाद ये कहेंगे अरे भैया आपको कैसे पता चलता है? पता चलता है, दिस इज गेजिंग, ये तो अंदाज है भाई.
दिखता है कि अब क्या आगे होने वाला है। तो इसलिए मेरी मांग यह है कि नॉट ओनली इंक्वायरी, नॉट ओनली एफआईआर, ये ऑर्गेनाइज क्रिमिनल एक्टिविटी है, संगठित गुनहगारी है। संगठित गुनहगारी पर मौका लगता है। जो सामान्य व्यक्ति को न्याय, वो मंत्री को भी न्याय। इस देश में, राज्य में इसी प्रकार के उदाहरण हुए हैं कि जिसमें किसी को भी अलग किया नहीं गया। तो ये संगठित गुनहगारी, ऑर्गेनाइज क्रिमिनल एक्टिविटी, ये यदि ऑन पेपर आती है तो इसमें मौका लगना चाहिए। बाकी सामान्य आदमी के जैसे जेल में जाके राष्ट्रपति राजवट आनी चाहिए, ऐसे मैं डिमांड नहीं करता। भारतीय जनता पार्टी का राज्य का अध्यक्ष हूं मैं, लेकिन राष्ट्रपति राजवट आने के लिए और क्या होना चाहिए भाई? कोरोना में अपयश है, हर रोज मंत्रियों ने पैसे लिए वगैरह विषय सामने आते हैं, मंत्रियों के महिलाओं के साथ संबंध आते हैं। अब और कितने मिनिस्टर के इस्तीफे होने के बाद राष्ट्रपति राजवट लगती है? एक बार निकष माननीय मुख्यमंत्री महोदय हमको बताए, उन्होंने डिमांड करनी चाहिए कि ये राज्य चलाना असंभव हुआ है कि भाई यहाँ भी राष्ट्रपति राजवट लाओ। वैसे तो हर विषय पर तो आप केंद्र करते ही हो, तो इसका अर्थ है कि आपको कुछ जम नहीं रहा है, तो आप होकर राष्ट्रपति को पत्र लिखिए कि मुझे जम नहीं रहा है, आप आपका शासन लाइए। दूसरा मुद्दा जो है मेरा बहुत महत्व का कोरोना से संबंधित है कि इस विषय में भी जिस प्रकार से चल रहा है वो बहुत भयावह है। कल 1 लाख संख्या क्रॉस हुई। आपको देवेंद्र जी ने शब्द दिया कि ठीक है हम सहकार्य करेंगे, शायद राज ठाकरे साहब ने भी दिया, वो शनि रवि के लॉकडाउन के लिए क्या? आपने तो पूरा लॉकडाउन ही कर दिया। हम बार बार ये बोल रहे थे कि लॉकडाउन को हमारा विरोध नहीं, लेकिन लॉकडाउन के बाद सामान्य आदमी को जो आर्थिक नुकसान होता है उसकी चिंता करो। क्यों नहीं देते हो आप? आपने 2-2 करोड़ रुपए आमदारों को बढ़ाए, विकास नीति वो होता है 700 करोड़, और 700 करोड़ में कम से कम 4 सेक्टर को आप महीने का मदद कर सकते हैं। रिक्शा वालों को दे सकते हैं 5-5 हज़ार रुपये, फिर घर में काम करने वाले ताई को दे सकते हैं 2-2 हज़ार रुपये। तो कट करो हमारे 2-2 करोड़ रुपये, तो 700 करोड़ आपके हाथ में जाते हैं। तो कोई भी आप पैकेज नहीं देंगे। ये लॉकडाउन को हमारा विरोध नहीं, लेकिन इन सब बातों का क्या? कल 200 शहरों में व्यापारी रास्ते पर उतरे। व्यापारी नॉर्मली आंदोलन के मूड में नहीं रहता है, वो बेचारा अपना धंधा अच्छा, अपना घर अच्छा, रास्ते पर उतरे। उन्होंने कहा कि जो हमारा करना है करो, हम दुकान ओपन करेंगे। तो इस विषय में भी सरकार में चिंता करनी चाहिए। सबसे महत्व की बात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से संबंधित कितने लोग हैं वो हम ढूंढने वाले हैं। दिलीप वळसे पाटिल जी कहते हैं, तो क्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आतंकवादी संगठना है, दहशतवादी संगठना है? हाँ, जिस महात्मा गांधी जी के हत्या में राष्ट्रीय स्वयंसेवक का नाम जोड़ा गया था, उसमें भी सारे कोर्टों ने, तो आपका ही राज्य था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का इसमें संबंध नहीं है बताया है। देश में जब जब संकट आए, अभी कोरोना, पहले भूकंप, अतिवृष्टि, सारे विषयों में संघ के स्वयंसेवक जाते हैं। संघ के स्वयंसेवक देश प्रेमी है, समाज प्रेमी है। ये सर्टिफिकेट आपने देने की आवश्यकता नहीं है। ये क्या नया निकाला आपने कि राष्ट्रीय स्वयंसेवक संबंधित कितने अफसर हैं हम देखते, क्या करेंगे उनका? ये कानून खत्म हुआ है क्या? कोर्ट खत्म हुआ है क्या? ये आपका राज आया है, ये मुगलाई आई है क्या? तो ये हम नहीं बर्दाश्त करेंगे। दादा, काही वेळापूर्वी शरद पवार यांनी फेसबुक माध्यमाच्याद्वारे राज्याच्या जनतेशी संवाद साधला। प्रामुख्याने महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते केंद्र सरकारवर बोट दाखवतात कोरोनाविषयी, आणि यामध्ये शरद पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की केंद्राचं आरोग्य खातं सर्व राज्यांच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। केंद्र सरकारची पाठराखण स्वतः शरद पवारांनी केलेली आहे। त्याचा राजकीय अर्थ काय निघतो मला माहीत नाही, परंतु त्याचा अकॅडमिक अर्थ असा की जो कोणी प्रामाणिक माणूस आहे ना, माझं म्हणणं जे खरं आहे त्याला खरं म्हणणं, त्याला खोटं आहे त्याला खोटं म्हणणं। पवारसाहेब खरंच म्हणाले ना, 1,06,00,000 व्हॅक्सिन तुम्हाला दिली, त्यातली जवळजवळ 8 लाखाच्या आसपास, म्हणजे माझं आकडा चुकलं तर मला माफ करा, पण 8 लाखाच्या आसपास व्हॅक्सिन तुम्ही, 6 लाखाच्या आसपास व्हॅक्सिन तुम्ही वाया घालवली। तर वाया कशी जातात? त्याचा करा रेकॉर्ड तयार। अजूनही डॉक्टर्स, नर्सेस ही जी एका अर्थाने कोरोना योद्धे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालं नाही, आणि त्यामुळे उठसूट केंद्रावर आरोप करणं बरोबर नाही। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला केंद्र करायचं असेल तर आम्हाला राज्य चालवता येत नाही, म्हणून तुम्ही केंद्राकडे राज्य सोपवा, असं राष्ट्रपतींना पत्र लिहून टाका। पंढरपूरमध्ये अजित पवारांची आता सभा होते, प्रचंड गर्दी झालेली आहे, कोविड नॉर्म्सचं पालन त्यांच्या
काय चाललंय, एका अर्थाने मोगलाई आलेली आहे. हम करे सो कायदा, आम्ही कुठलेही कायदे पाळणार नाही. आता मग पवारसाहेबांनी फेसबुकच्या माध्यमातून काय अपील केलं की सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आम्ही सहकार्य करतो ना, आमचा प्रचंड विरोध होता, पण आम्ही एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर ॲक्शन घ्या ना, आहे का उद्धवजींची हिंमत, घ्या शरद पवार अजित पवारांवर ॲक्शन. त्याला दुसरं त्याला महत्त्वाचा विषय आहे की राज्यात वॅक्सिन तुटवडा आहे आणि 30 दिवसाचा स्टॉक उरलेला आहे, अशा पद्धतीचं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि केंद्र सरकारचं म्हणणं आहे की जेवढी वॅक्सिनेशन पाहिजे तेवढं डोस द्यायला द्यावं, पण एकंदरीत राज्य आणि केंद्रामध्ये हे वारंवार अशा पद्धतीचं स्टेटमेंट पाहायला मिळतात. तुम्ही कसं बघतात, कारण कोल्हापूरमध्ये पण अनेक सेंटरचे राज्य गेले 18 महिने राज्य नेहमी हा प्रयत्न करत आहे की आपलं अपयश झाकण्यासाठी. मग पैसे नाहीत का नाहीत, GSTचे आले नाहीत. अरे आले ते सांग ना बाबा. हां, वॅक्सिन नाही आहे, मग काय इंजेक्शन नाही आहे. अरे मग तुमचं काही जबाबदारी आहे की नाही, आणि ते वॅक्सिन केंद्राने पाठवलं पाहिजे. यासाठी तुम्ही केंद्र जा ना दिल्लीमध्ये. हां, बाकी बरे भटकता इकडे तिकडे, दिल्लीत जा, बसा आरोग्य खात्यावरून. आणि तेव्हा वॅक्सिनचा, म्हणजे मी काही अधिकृत माणूस नाही आहे, पण वॅक्सिनचा तुटवडा बहुता नाही आहे, पण त्याचं केंद्राने काही प्लॅनिंग केलेलं आहे. आता तुम्हाला असं सांगितलं होतं की बाबा व्हॅक्सिन हे एका माणसाला 2 द्यायचे आहेत, तर तुम्ही एकाचं एक काढून ठेवलं का नाही केलं. तुम्ही पहिलं इंजेक्शन देण्यामध्ये साठा संपवला, तर दुसरं कधी द्यायचं. नशिबात त्यांनी डिक्लेअर केलं सिरमने, मला वाटतं की बाबा 45 दिवसानंतर दुसरं द्या. तर मी घेतलं आहे, तर माझा आजच होतं 9 तारीख. तर दुसरं इंजेक्शन द्यायला तुम्ही शिल्लकच नाही ठेवलं, पहिलेच देऊन टाकले, आणि दुसरं नाही दिलं तर इफेक्ट होणार नाही. त्यामुळे मेस केवास, नो प्लॅनिंग. एक बार कही जा रही है कि पर्याप्त वैक्सीन नहीं है और महाराष्ट्र के लोग आ रहे हैं सेंटर पर, उनको वापस भेजना पड़ रहा है. केंद्र और अपनी गति बढ़ा वैक्सीन भेजने की, ये जो अपील तो स्वास्थ्य मंत्री ने की, इस पर आपका क्या मतलब है? ऐसा है कि हर विषय में केंद्र की ओर अंगुली निर्देश करना, भाई हम पैकेज क्यों नहीं दे रहे हैं, तो GST नहीं मिला, अरे मिला उसकी बात करो ना. वैसे 1 करोड़ 6 लाख वैक्सीन भेजे, उसमें से 6 लाख ने मुफ्त गए. इसका पहला हिसाब लगाओ. और सबसे महत्व की बात, केंद्र ने कहा था कि 1 को 2 वैक्सीन देने की व्यवस्था करो. आपने तो पहला वैक्सीन देने में ही सारा आपका स्टॉक समाप्त कर दिया. अब जिनका दूसरा वैक्सीन लेने का समय, उसका क्या करने वाला. देयर इज नो एनी प्लानिंग. यदि केंद्र वैक्सीन में थोड़ा कम सप्लाई भेज रहा है, तो आप दिल्ली जाइए, आरोग्य मंत्रालय से बैठिए. वह अखबारों में आरोप करने से क्या होने वाला. लेकिन सर उसमें राजेश टोपे का ये कहना है कि दूजा भाव केंद्र की तरफ से बाकी राज्यों को मुकाबले किया जा रहा है, मतलब हमारे राज्य की पॉपुलेशन. कल शायद हर्षवर्धन जी ने सारे आंकड़े बताए हैं, जो स्पष्ट है कि कोई दुजाभाव वगैरह चल नहीं रहा है. केंद्र पॉपुलेशन के अनुसार सबको 2 वैक्सीन देना चाहिए, तो वो सिक्योर्ड होता है, उस प्लानिंग से भेज रही है. और यदि स्टॉक समाप्त होने में आया है, आपकी गलती के कारण हुआ है, केंद्र भेजेगा. आई एम नॉट अ केंद्र, तो केंद्र को उन्होंने जाकर दिल्ली में बैठना चाहिए. दिल्ली में काम होने के लिए जाना पड़ता है, बैठना पड़ता है. बाकी राज्य उस प्रकार से करते हैं, आपको भी जाना पड़ेगा. विवेक भाजपचं जे पत्र आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचे नेते संशय व्यक्त करतात. जर त्यांना त्या ऑथेंटिसिटी बद्दलच खात्री नसेल, तर मग खुलासा करायला अनिल परबांनी घाई केली आहे का. आणि जर वाजे हे साधू संत नाहीये, असं संजय राऊत होत असतील, तर त्याला लादेन म्हणतात, तो लादेन नाहीये असं म्हणण्यासाठी घाई केली का. नाही, वाझे कालपर्यंत संत होते की ज्यांच्यासाठी विधानसभेचा अख्खा दिवस तुम्ही वाया घालवला. मग आता ते संत नाही आहेत आणि ते बदमाश आहेत, हे नव्याने तुम्हाला साक्षात्कार झालेला दिसतो आहे. वाझेंचं पत्र खरं की खोटं, मी तेच म्हणतोय ना की अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपासाठी हायकोर्टाने CBI इन्क्वायरी लावली. त्याच्यातच आता परवांचं नाव टाका, म्हणजे वेगळं काही करावं लागणार नाही. दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. कल तो अनिल परब जी ने कहा है कि किसी भी इंक्वायरी के लिए सामने जाने के लिए मैं तैयार हूँ. संजय राऊत असं म्हणाले की खरा शिवसैनिक खोटी शपथ घेणार नाही, महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करण्याचा डाव आखला गेला. संजय राठोडांचं काय झालं. संजय राऊत संजय राऊत असं म्हणाले. मी म्हटलं संजय राठोडांचं काय झालं. ते खरे शिवसैनिक नव्हते, त्यांनी शपथ घेतली नव्हती. तुमच्यावर झालेल्या आरोपांचं काय करायचं. आम्ही आता केंद्रीय महिला आयोगाला लिहितोय पत्र. मला असं वाटतं की राजकारणामध्ये शेवटपर्यंत लढाई लढायची असते,
पण ती असत्याची नाही. कुठेतरी आपल्या कार्यकर्ता आपल्या नेत्याला सुद्धा तो दोषी असं लक्षात आल्यानंतर पाठीशी न घालता जर आपण त्याला शासन ऑन अवर ओन देत बसलो, म्हणून मी काल एक लाईनचा ट्विट केला आहे की आता अनिल परमांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार का? तर याच्यामध्ये ऑन ओन जर तुम्ही निर्णय घेतले तर समाजामध्ये एक विश्वास निर्माण होईल. समीर. पवारांनी असं म्हणलं की या प्रकरणात माझा राजीनामा देण्याचा प्रश्न नाहीये, पण तशी काही तुमची मागणी आहे का की चौकशी होईपर्यंत तुम्ही राजीनामा द्या? नाही, माझी कशाला, सर्वसामान्य माणसाची ही मागणी असणार ना की जर तुमच्यावर ऑन पेपर एका ऑफिसरने आरोप केलेले आहे तर एवढं तर आपण भान ठेवलं पाहिजे किंवा माझ्यावरचे आरोप निर्दोष मी आहे होईपर्यंत मी बाजूला होतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये न्यायालयाने साधं स्ट्रिक्चर पास केलं, नापसंती व्यक्त केल्यानंतर 2 मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. 2 मुख्यमंत्री. समीर. प्रश्न असा आहे की एवढं सगळे घडामोडी होत आहेत, पण मुख्यमंत्र्यांचं मौन आहे. प्रश्न असा आहे की त्यांचे मौन, सगळ्या गोष्टी हतबल झालेल्या आहेत, आता बाहेर गेलेल्या आहेत म्हणून त्यांचं मौन आहे का? आणि त्यामुळे शरद पवारांना समोरून फेसबुक लाईव्ह करून सांगावं लागते केंद्रात आणि राज्यात समन्वय सर्वांनी सहकार्य केलं. नाही, त्यांची पूर्वीसारखा माझा संवाद नसल्यामुळे त्यांची आता मनस्थिती काय आहे आणि मनस्थितीवर स्थिती अवलंबून असते, तर ती स्थिती काय मला माहीत नाही. तुमचा पूर्वीसारखा संवाद त्यांच्यासोबत सुरू होणार आहे का? त्यांच्या आरोग्याची चौकशी वगैरे काय केली घरच्यापासून? नाही, असं आहे की गेल्या 18-20 महिन्यामध्ये साधारणतः एक 100च्या वर पत्र लिहिली, काही 2 ओळीचं उत्तर काही आलं नाही. काल तर दिवसभर MPSCच्या विद्यार्थ्यांनी माझं सगळं डोकं खराब करून टाकलं. त्यांना हात जोडून असं म्हटलं की नाही रे बाबा, मी हतबल आहे, मी काय करणार? तर उद्धवजींना पत्र लिहिलं. ते जर पत्राची दखल घेत नसतील, माझ्यासारखा जो एका पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्याशी फोन उचलून बोलत नसतील किंवा याच्यामध्ये काय मार्ग काढावा. शेवटी गळ्याशी आल्यानंतर देवेंद्रजीशी परवा बोलले किंवा लॉकडाऊन विषयात तुम्ही मदत करा. त्यामुळे संवाद आमच्या बाजूने असायला काही अडचण नाही, पण तो फोन उचलला गेला पाहिजे, त्याच्यावर बोलणं व्हायला पाहिजे, रिसिव्हिंग मोडला असायला पाहिजे. अमित. व्यापारी जे रस्त्यावर उतरले त्याला भाजपची एक प्रकारे फूस आहे अशा पद्धतीचा आरोप केला होता, आपण काय म्हणतो? ते लहान मुलं आहेत ना, चॉकलेट देऊन त्यांना आणलं रस्त्यावर, ते गाढवपणा मूर्खपणा चाललाय सगळं. हां, तो आपने कहा 2 मिनिस्टर्स ऑलरेडी टेंटेड है, लेकिन और 2 मिनिस्टर्स पाइपलाइन में आपने कहा सिर्फ गेसिंग है. कैसे गेसिंग है या फिर सही में आने वाले समय में और 2 मिनिस्टर्स जो है आप उनका नाम उजागर करेंगे? मैंने टोपी फेंकी है, किसके सर पर बैठते देखते हैं. चला, थँक्यू. थँक्यू.